मित्रांनो, 3 ऑगस्ट 2026चा हा एक शासन निर्णय आहे, ज्यामध्ये जुलै 2026 मध्ये अतिवृष्टी व ढगफुटी अदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत हा एक शासनाने निर्णय घेतलेला आहे. बघूया या निर्णयामध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे ते. त्या प्रस्तावनामध्ये शासन काय म्हणतं की जुलै 2026 या कालावधीमध्ये पालघर जिल्हा व वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन पूर आल्याने घरांचे, कपड्यांचे, घरगुती भांडे, वस्तू, पशुधन तसेच दुकानदार, टपरीधारक यांच्या झालेल्या नुकसान नागरिकांना मदत देण्याकरता माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती आणि त्यानुसार शासनाने काय असा आता निर्णय घेतलेला आहे तो बघूया. यामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तो जुलै 2026 मध्ये पालघर जिल्हा व वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन पूर झाल्याने उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे विशेषतः ज्या ठिकाणी 500 मिमीपेक्षा 24 तासामध्ये किमान 2 ते 3 दिवस सलग पाऊस 500 मिमीपेक्षा पाऊस झालेला असेल, त्या लगतच्या भागात ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल, एक विशेष बाब म्हणून म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी 500 मिमीपेक्षा 24 तासात किंवा 2 ते 3 दिवसामध्ये सलग पावसामुळे 500 मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेला करण्यासाठी बाधित नागरिकांना खालीलप्रमाणे मदत प्रदान करण्यासाठी शासनानं मान्यता दिलेला आहे. आता ही मदत कशा पद्धतीने असणार आहे ते बघूया. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना सानुग्रह अर्थसहाय्य. हे अर्थसहाय्य किती असणार आहे, तर यामध्ये मदतीचे दर कसे आहेत, तर प्रति कुटुंब 10,000 कपड्यांच्या नुकसानीकरता, प्रति कुटुंब 10,000 घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीकरता आणि 48 तासांपेक्षा अधिक कालावधीकरता घर पाण्यात बुडलेले असण्याची अट शिथिल करण्यात येत आहे. आता नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी हे किती आहे, तर बघा 1,50,000 प्रति घर असणार आहे. अंशतः पडझड झालेल्या म्हणजे किमान 50% पक्क्या कच्च्या घरांसाठी ही मदत किती असणार आहे, तर 50,000 प्रति घर असणार आहे. याशिवाय अंशतः पडझड झालेल्या म्हणजे किमान 25% पक्क्या कच्च्या घरांसाठी ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी 25,000 प्रति घर एवढी ही नुकसान भरपाई असणार आहे. अंशतः पडझड झालेल्या किमान 15% म्हणजे 15% ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशांसाठी 15,000 रुपये प्रति घर एवढे नुकसान असणार आहे. आता नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी ही नुकसान भरपाई किती आहे, तर रुपये 15,000 रुपये प्रति झोपडी. शहरी भागात मात्र ही मदत घोषित केलेल्या झोपडपट्टी पट्ट्यातील पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपड्यांसाठी देय राहील. ग्रामीण भागामध्ये अतिक्रमण झोपडी जे नियमितीकरणास पात्र आहेत पण अद्याप नियमितीकरण झालेले नाही ते यामध्ये पात्र असणार आहेत. व अत्यल्प शेतकऱ्यांच्या मृत पशुधनासाठी मदत ही तर दुधाळ जनावरे यामध्ये 40,000 रुपये प्रति जनावर. याशिवाय ओढकाम करणारी जनावरे ज्यामध्ये 32,000 प्रति जनावर, ओढकाम करणारी लहान जनावरे यासाठी 20,000 रुपये प्रति जनावर आणि मेंढी, बकरी, डुक्कर यांच्यासाठी 4,000 रुपये प्रति जनावर एवढी ही मदत केली जाणार आहे. मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी अर्थसहाय्य हे किती अर्थसहाय्य असणार आहे, तर बोटींचे अंशतः नुकसान झाल्यास ते 10,000 रुपये, नंतर बोटींचे पूर्णतः नुकसान झाले असल्यास 25,000 रुपये, जाळ्यांचे अंशतः नुकसान झाले असल्यास 5,000 रुपये आणि जाळ्यांचे पूर्णतः नुकसान झाले असल्यास 6,000 रुपये. हस्तकला, हातमाग, कारागीर यामध्ये 12 बलुतेदार, मूर्तिकार इत्यादींचा समावेश असणार आहे. स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीमध्ये आहे, जे रेशन कार्ड धारक आहेत ज्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 50,000 एवढी ही मदत दिली जाणार आहे. दुकानदार, आता दुकानदार जे स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचं नाव स्थानिक मतदार यादीमध्ये आहे, जे रेशन कार्ड धारक आहेत अशा दुकानदार अधिकृत नोंदणीकृत व महाराष्ट्र दुकाने आस्थापना अधिनियम 1948 खालील परवानाधारक दुकानदारांना यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 50,000 एवढे आर्थिक सहाय्य हे दिलं जाणार आहे. टपरीधारक, जे स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचं नाव स्थानिक मतदार यादीमध्ये आहे, जे रेशन कार्ड धारक आहेत अशा टपरीधारकांपैकी अधिकृत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारक यांचा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 1,000 पर्यंतचं आर्थिक सहाय्य त्यांना दिलं जाणार आहे. कुक्कुटपालन शेडचे नुकसान झाल्यास 5,000 रुपये एवढी मदतही देण्यात येणार आहे. मित्रांनो, थोडक्यात काय, तर अशा पद्धतीनं जुलै 2026 मध्ये जिल्हा पालघर व वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्याचं नुकसान भरपाई झालेलं आहे अतिवृष्टी पावसामुळे त्यांना ही मदत दिली जाणार आहे. खाली हा डिस्क्रिप्शनमध्ये हा GR सुद्धा टाकत आहे, तिथून जाऊन तुम्ही हा पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.